श्रीकृष्ण गोविंद श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. युगल गीत. शुकदेव पुढे सांगू लागले, राजन, भगवान श्रीकृष्ण सकाळी गायींना घेऊन वनामध्ये जात. त्यावेळी गोपींचे चित्त सुद्धा श्रीकृष्णाबरोबर जात असे. त्यांचे मन श्रीकृष्णाचे चिंतन करीत राही. त्या वाणीने श्रीकृष्णाच्या लीलांचे गान करीत त्यांचा दिवस असाच गान करीत जाई. एक गोपी दुसरीच म्हणाली, अगं सखे, श्रीकृष्ण ज्यावेळी आपली मुरली ओठास लावतात आणि ते आपली सुकुमार बोटे बासरीच्या चित्रावरून फिरवीत मधुर तान छेडतात, त्यावेळी अनेक सिद्ध पत्नी आपल्या पती सिद्ध गणांसह विमानात बसून येतात आणि त्या मधुर संगीताचा आस्वाद घेतात. या संगीत श्रवणात त्या इतक्या तल्लीन होऊन जातात की त्यांना आपल्या वस्त्रांचे सुद्धा भान राहत नाही. दुसरी सखी म्हणाली, अगं सखे, श्रीकृष्ण ज्यावेळी मुरली वाजवितात ना, त्यावेळी गायी बैल हरिण यांचे कळप त्यांच्या भोवती जमा होतात. चारा खात असताना मुरलीचा स्वर कानी पडला तर ते चारा तसाच तोंडात ठेवून आवाजाच्या दिशेने धावत सुटतात, कारण मुरलीची मधुर तान त्यांचे चित्त चोरून घेते. या मुरलीचे माधुर्य एवढे आहे की यमुनेतील प्रवाह सुद्धा तो मधुर आवाज आपणात साठवून घेण्यासाठी क्षणभर विसावतो आणि आपला आनंद तरंगाच्या स्वरूपात प्रकट करतो. एक गोपी म्हणाली, अगं सखे, या विश्वात जितक्या काही सुंदर वस्तू आहेत त्यात सर्वात सुंदर, सर्वांमध्ये मधुर, सर्वांचे शिरोमणी असे आमचे मुरलीधरच आहेत. एक गोपी यशोदेला म्हणाली, हे सती शिरोमणी यशोदे, तुझा कान्हा बालबालाबरोबर खेळात अत्यंत निपुण आहे. तो सर्वांचा आवडता असून अत्यंत चतुर आहे. त्याने मुरली वाजविणे कोणाकडून शिकले नाही, परंतु स्वतःच त्याने अनेक राग रागिणींचे ज्ञान प्राप्त केले आहे. मुरली ओठावर ठेवताच ऋषभ, निषाद अशा प्रकारचे अनेक स्वरांचे नाद मुरलीतून तो काढतो. त्याचे हे मधुर संगीत ऐकून ब्रह्मा, महेश, इंद्र आदी देव सुद्धा मोहित होऊन जातात. तुझ्या कानाच्या चरणकमलांवर ध्वजा, वज्र, कमळ, अंकुश आदींचे सुंदर सुंदर चिन्हे आहेत. तुळशीचा मधुर गंध त्यांना अत्यंत प्रिय आहे. हे यशोदे, तू खरोखरी महान पुण्यवती आहेस. त्यामुळेच तुला श्रीकृष्णासारख्या दिव्य पुत्राची प्राप्ती झाली आहे. शुकदेव पुढे म्हणाले, राजन, या अति भाग्यवान गोपींचे मन श्रीकृष्णामध्ये लागून राहिले होते. त्या कृष्णमय झाल्या होत्या. भगवंतांच्या लीलेचे वर्णन करणे, त्यांचे चिंतन करणे हेच त्यांना अति प्रिय होते. येथे अध्याय 35 संपन्न झाला. अरिष्टासुराचा उद्धार आणि अक्रूर यांचे व्रजगमन. परीक्षिताला शुकदेव पुढे सांगू लागले, राजन, ज्यावेळी श्रीकृष्ण व्रजमध्ये प्रवेश करीत होते तेथे आनंदोत्सव साजरा होत होता. त्याचवेळी अरिष्टासूर नावाचा एक दैत्य बैलाचे रूप घेऊन आला. त्याचे वशिंड अतिशय मोठे होते. तो आपली खुरे जमिनीवर इतक्या जोरात आपटीत होता की धरणी कापू लागल्याप्रमाणे भासे. तो खुरांनी माती उडवीत आणि शेताची कुंपणे तोडून टाकीत चालला होता. त्याचे भयानक विशाल रूप पाहून गोपगोपी घाबरून गेले. त्यावेळी व्रजाच्या सर्व रहिवासियांनी कृष्णाची शरण घेतली आणि त्या भयानक वृषभापासून रक्षण करण्याची आर्तस्वरात प्रार्थना केली. श्रीकृष्ण त्यांना म्हणाले, गोपगोपींनो, घाबरण्याचे काही कारण नाही. मी आता त्याचा समाचार घेतो. असे म्हणून त्यांनी त्या वृषभ रूपातील दैत्यास ललकारले आणि म्हटले, अरे मूर्खा, या निरपराध स्त्री पुरुषांना घाबरवीत आहेस. तुझा अभिमान चूरचूर करणारा तुझ्या समोर उभा आहे. भगवंताच्या या ललकारीने तो दैत्य अत्यंत क्रोधित झाला आणि तो आपल्या खुरांनी जमीन उकरीत श्रीकृष्णावर अत्यंत वेगाने चालून आला. परंतु श्रीकृष्णाने त्याचे दोन्ही शिंगास धरून त्यास 18 पग मागे ढकलून दिले. तो वृषभ खाली पडला, परंतु पुन्हा उठून उभा राहिला आणि वेगाने कृष्णावर चाल करून आला. त्यावेळी त्यांनी दोन्ही शिंगास धरून त्याला लाथ मारून त्या वृषभास खाली पाडले आणि पायांनी असे तुडविले की जणू कोणी ओला कपडाच पिळतो आहे. तो अजस्त्र वृषभ रक्त ओकू लागला. त्याचे डोळे उलट झाले आणि त्याने मोठ्या कष्टाने आपले प्राण सोडले. त्यावेळी देवाने पुष्पवृष्टी केली. याच वेळी देवर्षी नारद कंसाच्या दरबारात गेले होते.
आणि ते त्यास म्हणाले, अरे कंसा, तुझ्या हातून सुटून जी कन्या अंतराळात गेली होती ना, ती यशोदेची मुलगी होती. वृजामध्ये जो कृष्ण आहे तो देवकीचा 8वा पुत्र आहे. तेथे जो बलराम आहे तो रोहिणीचा पुत्र आहे. वसुदेवाने तुला घाबरून आपल्या दोन्ही पुत्रांना आपला मित्र नंदाकडे ठेवले होते. श्रीकृष्णाने तुझ्या दैत्य अनुचरांचा वध केला. नारदांचे हे वक्तव्य ऐकल्यावर कंसाचे एक एक इंद्रिय क्रोधाग्नीने कापू लागले. अति क्रोधाने त्याने वसुदेवास ठार मारण्यासाठी तलवार उपसली. त्यावेळी देवर्षींनी त्यास अडविले, परंतु कंसाने वसुदेव देवकीस पुन्हा एकदा कारागृहात ठेवले. त्याने तत्काळ केशी नावाच्या दैत्यास बोलावून सांगितले, अरे केशी, तू त्वरेने व्रजात जा आणि कृष्ण बलरामांना ठार करून ये. कंसाची आज्ञा शिरोधार्य मानून केशी व्रजात जाण्यास निघून गेला. नंतर कंसाने मुष्टिक, चाणूर, शाल, तोषल आदी मल्लांना, मंत्र्यांना आणि महावतांना बोलाविले आणि त्यांना म्हणाला, वीरवर, मुष्टिक आणि चाणूर, माझे सांगणे लक्षपूर्वक ऐका. वसुदेवाचे 2 पुत्र श्रीकृष्ण आणि बलराम नंदाच्या घरी व्रजमध्ये राहत आहेत. त्यांच्या हातून मला मृत्यू येणार असे सांगितले जाते. यासाठी ते ज्यावेळी येथे येतील त्यावेळी तुम्ही त्याच्याबरोबर मुष्टियुद्ध करून त्यांना मारून टाका. कंसाने महावतास उद्देशून म्हटले, महावत, तुम्ही अत्यंत चतुर आहात. तुम्ही या दंगलीच्या मैदानाच्या बाहेरील मुख्य द्वाराजवळ आपल्या हत्तीस उभे करा. ज्यावेळी माझे शत्रू येतील त्यावेळी त्यांना हत्तीच्या द्वारा मारून टाका. यानंतर कंसाने आपल्या सेवकाद्वारे श्रेष्ठ यदुवंशी अक्रूरास बोलावून घेतले. अक्रूर येताच प्रथम त्याने त्यांची स्तुती केली आणि नंतर सांगितले की मथुरेस धनुष्य यज्ञ होणार आहे. तो पाहण्यासाठी आणि मथुरा नगरीची शोभा पाहण्यासाठी श्रीकृष्ण बलरामांसहित नंदराज आणि अन्य गोपांना घेऊन या. कंसाची ही आज्ञा पालन करण्यासाठी अक्रूर प्रथम आपल्या घरी गेले आणि व्रजस प्रस्थानाच्या तयारीस लागले. येथे अध्याय 36 संपन्न झाला. केशी आणि व्योमासुराचा उद्धार. शुकदेव पुढे सांगू लागले, राजन, कंसाने केशी नावाचा जो दैत्य व्रजास पाठविला होता त्याने एका भल्या मोठ्या घोड्याचे रूप धारण केले होते. तो अतिवेगाने धावत व्रजमध्ये आला. तो आपल्या खुरांनी जमीन उकरत चालला होता. त्याच्या आयाळीच्या केसांच्या झटक्याने आकाशातील ढग अस्ताव्यस्त होत होते. त्याचे ते अति विशाल रूप पाहून सर्व गोपी घाबरून गेले. श्रीकृष्णांनी पाहिले की त्या घोड्याच्या फुरफुरण्याच्या आवाजाने व्रजातील लोक अत्यंत भयभीत झाले आहेत. त्यावेळी श्रीकृष्ण त्या विशाल अश्वासमोर येऊन उभे राहिले आणि सिंहनादाप्रमाणे मोठ्या आवाजात त्यांनी ललकारले. श्रीकृष्णास आपणासमोर निर्भयपणे उभे राहिलेले पाहून तो अश्व अत्यंत चिडला आणि त्यांच्याकडे अत्यंत वेगाने धावला. परंतु भगवंतांनी स्वतःला त्याच्या हल्ल्यापासून वाचविले आणि त्याचे मागचे दोन्ही पाय धरून उचलून त्याला 400 हात दूर फेकून दिले. परंतु थोड्या वेळातच केशी पुन्हा सचेत होऊन उभा राहिला. यानंतर अतिशय क्रोधाने तोंड उघडून वेगाने श्रीकृष्णावर चाल करून गेला. भगवान त्याचा तो वेग पाहून हसले आणि लीलेने त्यांनी आपला हात त्या घोड्याच्या तोंडात घातला आणि तो फुगवू लागले. हाताचा स्पर्श दातांना होताच ते पडू लागले. भगवंतांचा हात त्या अश्वाच्या मुखात सारखा वाढत होता. तो इतका वाढला की घोड्याच्या रूपातील केशी श्वास थांबल्यामुळे घामामुळे ओलाचिंब झाला आणि थोड्याच वेळात गतप्राण झाला. भगवंतांनी आपला हात त्याच्या मुखातून काढून घेतला. अधिक श्रम न करता युक्तीने त्यांनी एवढ्या अजस्त्र राक्षसास मारल्यामुळे देव, यक्ष भगवंताची स्तुती करू लागले. त्यांनी आनंदाने पुष्पवृष्टी केली. देवर्षी नारद भगवंतांचे परमप्रेमी आणि समस्त जीवांचे खरेखुरे हितैषी होते. ते व्रजमध्ये आले आणि श्रीकृष्णास भेटले. भगवंतांनी त्यांचा यथायोग्य सत्कार केला. देवर्षींनी प्रथम भगवंतांची स्तुती केली. त्रिकालज्ञानी देवर्षींनी भविष्यात घडणाऱ्या सर्व घटना थोडक्यात सांगितल्या. ते म्हणाले, हे प्रभू, परवाचे दिवशी मी आपल्या हातून चाणूर, मुष्टिक आणि अन्य अनेक मल्ल तसेच हत्ती आणि स्वयं कंसाला मृत्युमुखी पडलेला पाहीन. यानंतर शंखासूर, कालयवन, मूर आणि नरकासुराचा वध केलेला पाहीन. नंतर स्वर्गातून कल्पवृक्ष आणताना इंद्राला उत्तम धडा शिकवाल. असे भविष्य काळात घडणारे अनेक प्रसंग नारदांनी भगवंतांना सांगितले. यानंतर भगवंतांची स्तुती करून आणि आज्ञा घेऊन देवर्षी निघून गेले. भगवंतांनी केशी दैत्यास मारल्यानंतर ते
ते पूर्वीप्रमाणेच ग्वालबालांबरोबर पशुपालनाच्या कामात मग्न झाले. एकदा ते पर्वताच्या उंच भागावर लपंडाव खेळत असताना एक असुर तेथे आला. ग्वालबालांचा वेश घेऊन त्यांच्यात तो मिसळला. त्याचे नाव व्योमासुर असे होते. तो मायावी विद्येचे आचार्य गंगासुरांचा पुत्र होता. तो खेळताना अनेक ग्वालबालांना त्या पर्वतावरील एका गुहेत लपून ठेवून त्या गुहेची तोंडाशी एक मोठी शिळा ठेवीत होता. अशा प्रकारे सगळे ग्वालबाल गुहेत बंद झाले. बाहेर केवळ 4-5 राहिले. ही गोष्ट श्रीकृष्णांच्या ध्यानात येताच तो त्या ग्वालरूपी असुरावर तुटून पडला. व्योमसूर अत्यंत बलवान होता, परंतु भगवंतांनी त्याने आपले मूळ रूप घेण्यापूर्वीच त्यांना दोन्ही हातांनी घट्ट पकडून जमिनीवर पाडले आणि पशुप्रमाणे त्याचा गळा दाबून मारून टाकले. देवता श्रीकृष्णांची ही लीला विमानात बसून पाहत होते. नंतर भगवंतांनी त्या गुहेच्या तोंडावर ठेवलेली शिळा दूर करून सर्व ग्वालबालांना मुक्त केले. मोठे मोठे देवता आणि ग्वालबाल भगवंताची तोंड भरून स्तुती करीत होते. येथे 37वा अध्याय समाप्त झाला. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.